कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटाच्या पायथ्याशी अपघातात कारच्या दर्शनी भागाचा झाला चक्काचूर। राहत्या कंटेनरमध्येच आत्महत्या करणार, तळीये दरडग्रस्तांनी दिला शासनाला इशारा। राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक नाही, जयंत पाटील यांचा माध्यमांशी संवाद। आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणातील हॉटेल्स पर्यटकांनी फुल, विविध हॉटेल्स रिसॉर्टवर पार्ट्यांचं नियोजन। पाहुयात सविस्तर वृत्त। मुंबई गोवा महामार्गावर खेडमधील भोसते घाटाच्या पायथ्याशी वेरळ येथे खासगी आराम बस आणि वॅगनर कारमध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झाला। या अपघातात वॅगनर कारच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला। या अपघातामध्ये वॅगनर कारमधील एक जण गंभीर जखमी असून एक जण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे। खासगी आराम बस ही सिंधुदुर्गहून मुंबईच्या दिशेने जात होती, तर वॅगनर कार ही मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होती। वेरळ येथील भोसते घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या डायव्हर्जन नजीक आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे। अपघातानंतर खेड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि जखमींना चिपळूण येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर माल वाहतूक करणारा ट्रक आणि कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात झाला। डहाणूच्या महालक्ष्मी पुलावर टँकरची मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला। पाईप वाहतूक करणाऱ्या ट्रकला टँकरनं मागून धडक दिल्याने दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे। या अपघातात टँकर चालक अपघातग्रस्त टँकरमध्ये अडकून पडला होता। या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती। रायगड जिल्ह्यातल्या मुरुड तालुक्यातील कोर्ला येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। पीडित मुलगी ही आपल्या भाऊ आणि बहिणीसोबत समुद्र किनाऱ्यावर प्रसाधनगृहाकरता गेली असता आरोपीनं मागून येऊन या अल्पवयीन मुलीला किनाऱ्यावर असलेल्या एका बोटीत नेऊन तिच्यावर अत्याचार केलाय। ही सगळी हकीकत पीडितेने घरच्यांना सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी रेवदंडा पोलीस ठाणे गाठून तक्रार केली। यानंतर रेवदंडा पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पोलीस या फरार आरोपीचा तपास घेत आहेत। रायगड जिल्ह्यातल्या पनवेल परिसरातील मंजुश्री पटवर्धन युनिक सोल्युशन हे कस्टम गोडाऊन फोडून येथे चोरी करण्यात आली होती। या गोडाऊन परिसरात सिक्युरिटी गार्ड असून देखील ही चोरी झाली होती। 24 डिसेंबरला चोरी झाल्यानंतर पनवेल शहर पोलीस ठाण्यात या चोरीची तक्रार दाखल करण्यात आली। त्यानंतर पनवेल पोलिसांनी चोरीचा त्या दिशेने तपास केला आणि अवघ्या 48 तासातच चोरीला गेलेले साहित्य हस्तगत करण्यात आले। यामध्ये सुपारी आणि मिरी असे पदार्थ होते। आतापर्यंत या गोडाऊनमध्ये तब्बल 3 वेळा चोरी झाली आहे। मात्र पोलिसांच्या सतर्कतेने हे साहित्य हस्तगत केल्याने पोलिसांचं कौतुक होत आहे। मेरा गोडाउन, मैं पावर ऑफ अटर्नी होल्डर हूँ। गोडाउन तो मंजूश्री पटवर्धन यूनिक सॉल्यूशन का है और ये गोडाउन की देखरेख पहले से ही मैं करता हूँ इतने सालों से। और ये तो सुबह मेरा मोबाइल चालू होता है 8 बजे। नितिन भाई ठाकरे का कॉल आया था कि आपका गोडाउन वापस टूटा है तो आप साइट के ऊपर आ जाओ। तो मैं साइट के ऊपर गया। बाद में ये तो पता चला कि भाई चोरी हुआ है और ये हुआ है। और ये बात तो नक्की है, इन स्पाइट ऑफ कस्टम्स, 2 कस्टम पर्सन एंड 2 पुलिसमैन डे एंड नाइट डेप्यूटेड, ये चोरी होना उनके बिना शक्य नहीं है। ये सिक्योरिटी अलग चीज़ है ये, और इतना मॉब आना और तीसरी टाइम यही गोडाउन में से चोरी होना, ऐसा क्या है गोडाउन में पता नहीं चल रहा। इसमें सुपारी और मिरी तो पहले से ही बहुत कम रह गया था। 2250 किलो मिरी रह गया था 300 टन में से, और 600 टन में से 300 टन 340 टन सुपारी था। मुंबई गोवा महामार्गावरील निगडे बोरस गावच्या हद्दीतील वेदांत हॉटेलमध्ये ग्राहकांनी ऑर्डर दिलेल्या भाकऱ्या देण्यास उशीर झाल्यामुळे व्यवस्थापनास मारहाण करून हॉटेलची मोडतोड केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे। या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर निगडे बोरस ग्रामपंचायत हद्दीत वेदांत हॉटेल आहे। या हॉटेलमध्ये शुक्रवारी दुपारी जेवणासाठी 3 वाहनांतून 8 महिला आणि 7 पुरुष असे एकूण 15 जण आले होते। त्यांनी हॉटेलमधील व्यवस्थापनास जेवणाची ऑर्डर दिली होती।
या ऑर्डरमध्ये 10 भाकऱ्यांचा समावेश होता। व्यवस्थापनातून भाकऱ्या देण्यास उशीर झाल्याच्या रागातून या ग्राहकांनी शिवीगाळ करून व्यवस्थापनाशी हुज्जत घातली। त्यानंतर हॉटेलमधील कामगारांना मारहाण करीत हॉटेलची मोडतोड देखील केली। या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर मारहाणीसह हॉटेलची मोडतोड केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याचा तपास खेड पोलीस करीत आहेत। 22 जुलै 2021 गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास रायगडमधील महाडजवळील असणाऱ्या तळी गावात दरड कोसळल्याची दुर्घटना घडली होती आणि या दुर्घटनेत संपूर्ण गावच या दरडीखाली गाडलं गेलं होतं। मात्र या गावातील नागरिक अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत। 271 कुटुंबांना सरकारने लवकरात लवकर नवीन घरांचा आसरा देण्याचं आश्वासन अद्यापही पूर्ण केलेलं नाही। फक्त 92 घरांची म्हाडाकडून बांधणी करण्यात आली असून आपण दरडग्रस्त दलित असल्यामुळे स्थानिक प्रशासन जाणीवपूर्वक लक्ष देत नसल्यामुळे तळी येथे राहत्या कंटेनरमध्ये कुटुंबासह आत्महत्या करणार असल्याचा इशारा गंगावणे यांनी दिलाय। मी या 22 जुलैमध्ये या घटना जी तळेगावामध्ये झाली त्याच्यामध्ये स्वतः मी सापडलेलो आणि शासनाने आम्हाला घरं नसताना तेव्हा आम्हाला त्यांनी तात्पुरता निवारा दिलेला आणि आता ज्यांना पक्की घरं त्यांना भेटले त्यांना ते राहायला गेले आणि मी माझी फॅमिली घेऊन या कंटेनरमध्ये राहतो आहे। हे तुटलेले आहेत आणि त्याच्यामध्ये साप हुंदीर वगैरे रात्रीचे निघतात। मग आम्ही करणार काय? आता दलित समाजाचा आहे का बौद्ध समाज आहे त्यामुळे मग शासन माझ्यावरती अन्याय करते का? आता माझ्याकडे लाचचा पर्याय फक्त एकच उरला आहे की चौघांनी आम्ही आत्महत्या करायचं ठरवलं आहे। कंटेनरमध्ये आम्ही आत्महत्या करणार आहे। शासनाने लवकरात लवकर दखल आपली घ्यावी याची माझी। ह्याच्यामध्ये जर जनावर आलं तर पोरं आहेत ना लहान माझी, तुम्ही दाखवलेली ना सरपंचाने दखल नको का घ्यायला? बाबा त्याची लहान पोरं आहेत, काहीच नाही बोलले, फक्त फोटो पाठवले तर काय बोलले पण नाही। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारं वक्तव्य केलं। त्याचा आणि परभणीतील दडपशाही सोमनाथ सूर्यवंशी कस्टडी मृत्यू या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी सुधागड परळी बाजारपेठेमधून आक्रोश मोर्चा काढण्यात आला। संपूर्ण देशात ठिकठिकाणी आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत आहेत। अमित शहा यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या बांधवाचे पोलीस कस्टडीमध्ये झालेली हत्या त्याच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी उपस्थित परळी विभागातील भीम अनुयायी आणि बहुजन समाजाच्या वतीने करण्यात आली। तसेच केंद्रीय गृहमंत्री यांनी मीडियासमोर नाही तर ज्या संसदेमध्ये त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे त्या संसदेमध्येच या देशाची तमाम भीमसैनिकांची माफी मागावी आणि तसं झालं नाही तर त्यांनी देशाचं गृहमंत्रीपद सोडून राजीनामा द्यावा ही मागणी आम्ही या ठिकाणी या आक्रोश मोर्चाद्वारे तमाम सुधागडमधील भीमसैनिकांद्वारे या ठिकाणी देत आहोत। येणाऱ्या काळामध्ये आता भीमा कोरेगाव येणार आहे। 2018 साली भीमसैनिकांवरती भीमा कोरेगावमध्ये भ्याड हल्ला झाला होता, याच जातीवादी सरकारने हल्ला केला होता आणि आता देखील येणाऱ्या ह्या 1 तारखेला भीमा कोरेगावमध्ये भीम अनुयायांवरती हल्ला होण्याची दाट शक्यता आहे। मी आपल्या माध्यमातून सर्व भीमसैनिकांना आणि भीमाच्या वाघांना भीमाच्या वाघिणींना विनंती करतोय की आपण ज्या वेळेला भीमा कोरेगावला जाताना निळा झेंडा घेऊन जा, त्या झेंड्याचा दांडा मात्र तुम्ही छोटा ठेवू नका, त्या झेंड्याचा दांडा मोठा ठेवा। जर या वेळेला मनुवाद्यांनी आपल्यावरती हल्ला केला तर तोच दांडा काढून त्यांच्यावर फिरकवल्याशिवाय तुम्ही राहू नका। जशास तसं उत्तर आपल्याला या ठिकाणी मनुवाद्यांना द्यावं लागेल असंच या ठिकाणी नमूद करतो। जो काय निषेध व्यक्त करायला रस्त्यावर उतरलेलो आहे 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी या ठिकाणी जी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली आणि त्या संविधानाच्या विटंबनेच्या निषेधार्थ आमचा शहीद सोमनाथ सूर्यवंशी हा रस्त्यावर उतरला आणि रस्त्यावर उतरला असताना त्याला पोलीस कोठडी झाली आणि त्या पोलीस कोठडीमध्ये त्याला अमानुषपणे मारहाण होऊन त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला। आमच्या या सुधागड तालुका बौद्ध समाजाच्या वतीने आमची प्रमुख मागणी राहील की या पोलीस कोठडीमध्ये ज्या पोलिसांनी त्याच्यावरती लाठीचार्ज केला, लाठी हल्ला केला, तर या पोलिसांचा चौकशी होऊन त्यांना शासनाने निलंबित करावे, त्यांना कठोरात कठोर अशी कारवाई होऊन त्यांच्यावरती निलंबनाचा या ठिकाणी गुन्हा दाखल करावा। भारत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भर संसदेमध्ये
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे अनुद्गार काढलेले आहेत त्या संदर्भामध्ये इथे परळी विभागामध्ये तीव्र निषेध रॅलीचं आयोजन केलं होतं. आणि त्याबद्दल म्हणत असताना असं मी म्हणेन की आमचा बांधव जे परभणीमध्ये जिथं भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना झाली आणि त्या विटंबनेच्या आंदोलनार्थ आमचे बांधव तिथे आवाज उठवायला बाहेर पडले, त्यावेळी पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर जो लाठीचार्ज केला आणि त्यांच्या पोलीस कोठडीमध्ये आमच्या सोमनाथ सूर्यवंशीचा बळी गेला. त्यांच्या विरोधात एक महाराष्ट्र शासनाला जाब विचारण्यासाठी आज मी इथं बोलते की आमच्या बांधवाचा गेलेला बळी त्याला योग्य न्याय मिळाला पाहिजे. राष्ट्रवादीचे नेते रत्नागिरी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्टे, शरद पवार यांचे विश्वासू, पंचायत समितीचे माजी सभापती कुमार तथा सुहास वामन शेट्टे यांचे 27 डिसेंबर रोजी रत्नागिरी येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे जिल्हाध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कुमार शेट्टे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यावेळी त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं. कुमार शेट्टे साहेब हे शरद पवार साहेबांच्यावर असीम निष्ठा भक्ती असणारे आणि संघटनेसाठी पूर्ण वेळ देऊन काम करणारे आमचे नेते, ज्येष्ठ नेते होते. वय झालेलं असलं तरीही पक्षाविषयीची तळमळ त्यांनी कायम दाखवली. राजकारणात या भागात पवार साहेबांना सल्ला मसलत करण्यासाठी फार वर्षापासून त्यांचे पवार साहेबांशी घनिष्ठ संबंध होते. माझे स्वतःचे अजून जिव्हाळ्याचे संबंध होते. प्रत्येक पक्षाच्या लहान सहान किंवा प्रमुख महत्त्वाच्या निर्णयात त्यांचा वाटा असायचा. नेहमी फोनवरून संवाद असायचा. अलीकडेच महिन्याभरापूर्वी देखील संवाद झाला होता. पण त्यांनी कधी स्वतःच्या किडनीला अडचण आहे, किडनीचा त्रास होतोय असं कधी तक्रार केली नाही. पण त्यांनी जे काही केलं ते पूर्ण झोकून केलं. या तालुक्याचे सभापती म्हणून देखील त्यांनी अतिशय उत्तम काम केलं. पक्षाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पक्षाने जेव्हा जेव्हा त्यांना जबाबदारी दिली त्यावेळी त्यांनी पूर्ण सगळ्यांना घेऊन बांधणी करून या भागात पक्षात वाढवण्याचं काम केलं. आज ते आपल्यात नाही आहेत, पण असा निष्ठावंत, प्रामाणिक आणि पवार साहेबांच्यावर निष्ठा असणारा एवढा मोठा नेता आज आमच्या पक्षाने गमावला आहे आणि त्यांची एक वेगळीच पोकळी आम्हाला कायमची जाणवेल असं मला वाटतं. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे रत्नागिरीत आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात घडत असलेल्या घटनांवर भाष्य करत राज्य सरकारवर टीका केली आहे. कायदा सुव्यवस्था नाही आहे हीची प्रचिती या घटनेमुळे येते. लोक रस्त्यावर अडवून माणसाला घेऊन जातात आणि बेदम मारहाण करतात आणि त्यात त्याचा मृत्यू होतो. अशा बऱ्याच घटना अलीकडच्या काळात झाल्यात. लोकांना कायद्याची भीती वाटत नाही आणि सामान्य माणसाला सुरक्षित वाटत नाही आणि त्यामुळं कायदा व सुव्यवस्था हा विषय थोडासा महाराष्ट्रातला कमी झाला. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कार्यालयास भेट दिली. जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली कृषी उत्पन्न बाजार समिती कामकाज आढावा बैठक पार पडली. यावेळी अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठ कात टाकणार असल्याची ग्वाही दिली आहे. मार्केट स्थापन होऊन जवळपास 45-50 वर्ष झाली. सगळ्या बिल्डिंगा जुन्या सुद्धा झाल्यात, मोडकळीस आलेल्या आणि वेळेत जर आपण निर्णय घेतला नाही तर मागच्या काळात दुर्घटना घडल्या. अनेक लोक याच्यावर अवलंबून आहेत आणि म्हणून पुढच्या येणाऱ्या 100 दिवसामधल्या प्लॅनमध्ये वेगाने या गोष्टींचा निर्णय होऊन कार्यान्वित होतील असे सूचना मला मुख्यमंत्र्यांनी तुमचं विजन तयार करायला सांगितलं. त्या विजनमधलं सर्व मार्केट कमिट्यांबरोबर प्राधान्य मुंबई मार्केटला राहील आणि तातडीची गरज आहे. याच्यावर विचार करण्याचा वेळही नाही, त्यामुळे तातडीने याच्यामधला निर्णय होईल. राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब वेगाने निर्णय घेणारे आणि आंतरराष्ट्रीय विचार करणारे व्यक्तिमत्व यांच्याकडे आपण ज्या बाबी त्यांच्या अखत्यारीतल्या त्या त्यांच्या निदर्शनास आणून तिथलं निर्णय घेऊ. ज्या माझ्या अखत्यारीतल्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते निर्णय घेऊ, तात्काळ निर्णय घेऊ आणि बोलण्यापेक्षा करून दाखवलेलं महत्त्व. 100 दिवसामध्ये अनेक विषय आहेत, त्यातला प्रायोरिटीचा विषय म्हणजे 100 खूप होतील.
मॅक्सिमम 100पेक्षा कमी कालावधीमध्ये काही निर्णय घ्यावे लागतील. पावसाळा अजून 4-6 महिने बाकी आहे. त्याच्या काही दुर्घटना होण्याची वाट न पाहता आपल्याला योग्य वेळेस निर्णय घ्यावा लागेल. तो विलंब का झाला, उशीर का झाला याच्यावर न जाता आता पोस्टमॉर्टमला वेळ नाही, आता निर्णय घ्यावा लागेल. 31चं काउंटडाऊन सुरू झालंय. अवघ्या काही तासातच जुनं वर्ष सरणार आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत केलं जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण जगभरातील लोक सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालेत. नव्या वर्षाच्या स्वागतानिमित्तानं पर्यटनस्थळी अलर्ट गर्दी आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बुक झाल्यात. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणात आले. त्यामुळे कोकणातील सर्व हॉटेल्स आणि पब बुक झाले आहेत. कोकणात लेट नाईट पार्ट्या, डान्स, डीजे, फायर शोचं आयोजन करण्यात आलंय. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांचं प्लॅनिंग डीजे आणि पार्टीमधून थिरकण्याचा मूड आहे. पर्यटकांनी खास करून समुद्र किनाऱ्यांना पसंती दिल्याचं पाहायला मिळतंय. हम लोग, मैं रेखा भाटिया और ये संजीव भाटिया, हम लोग मुंबई से हैं और न्यू ईयर सेलिब्रेशंस के हम लोग एक अच्छी जगह ढूंढ रहे थे. गोवा क्या है, गोवा में बहुत क्राउड होता है और इस समय मज़ा नहीं आता. हम लोग एक सेरीन लोकेशन, शांत प्रिय जगह ढूंढ रहे थे. सो हम लोग लैंड किए, कॉर्नर किया हम लोगों ने, ठीक है हम रत्नागिरी जाते हैं. सो देन रत्नागिरी में रहने की जगह ढूंढ रहे थे तो ये रिजॉर्ट हमें ऑनलाइन मिला. काफ़ी अच्छा लिखा तो भी हम लोगों ने इसको बुक कर दिया. और जब हम यहाँ पे ड्राइव कर रहे थे फ्रॉम मुंबई, थोड़ा ट्रैफिक था, रास्ता खराब था, बट जैसे ही रत्नागिरी साइड, कोंकण साइड एंटर किए तो हमें बहुत अच्छा लगा सी साइड देख के. और जब ये रिजॉर्ट की तरफ आने लगे तो जो बीचेस आए, बहुत अच्छा लगा. यहाँ पे हमारा स्टे जो है, बहुत मज़ा आ रहा है हमें, क्योंकि एकदम शांति वाली जगह है. बहुत हल्ला गुल्ला नहीं है जो हमें मुंबई में मिलता है. जो हम एक अच्छी वेकेशन चाह रहे थे वो हमें यहाँ पे आके मिली. सो ओवरऑल जो है बहुत अच्छी जगह है. लोकेशन बेटर देन गोवा, आई शुड से. वी शुड ऑलवेज प्रेफर दिस लोकेशन. कोंकण इज दी बेस्ट. रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन तालुक्यात नागलोली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या बोर्ला गावात फासकीत अडकून एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या गावात जंगलात लावण्यात आलेल्या एका फासकीत बिबट्या अडकल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. यानंतर या ग्रामस्थांनी बिबट्याला फासकीतून बाहेर काढलं, मात्र बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. यानंतर बिबट्याला श्रीवर्धन वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरातील महाड नाका या गजबजलेल्या लोकवस्तीत LIC कार्यालय आणि सई बाल रुग्णालय असलेल्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर भला मोठा अजगर घुटमळत होता. येथील नागरिकांना त्याचे दर्शन होताच त्यांनी तेथून पळ काढून सर्पमित्रांना पाचारण केलं. सर्पमित्रांनी अजगराला पकडलं असून तो 15 फुटापेक्षा जास्त लांब होता. त्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील साकाळे गावामध्ये हनुमान नगर मधील विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी हनुमान नगरमधील RCC कमानी तसेच शेडचे सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. या भूमिपूजन सोहळ्यासाठी पोलीस पाटील विकास वाडकर, उपसरपंच अक्षय गमरे, संदीप कुंभाडकर, बापू कुंभाडकर, ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना शाखा प्रमुख महेंद्र जाधव, अध्यक्ष विश्वनाथ बर्गे, सेक्रेटरी सखाराम शिंदे, कॉन्ट्रॅक्टर प्रमोद उसरे, विलास चव्हाण, नरेश बर्गे, विश्वास वाडकर, प्रमोद पार्टे, महादेव कदम, सुरेंद्र चव्हाण, श्रीकेश घाग, सागर चव्हाण, उपेंद्र उतेकर तसेच हनुमान नगरमधील सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातल्या पेणमधील ॲक्वा लाईफ स्विमिंग क्लब आणि ग्लोरियस स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे रविवारी तालुकास्तरीय जलतरण स्पर्धेचं आयोजन मामा वास्कर जलतरण तलाव पेण येथे करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी वैशाली कडू, संजय कडू, सोनाली पवार, प्रभाकर शिंगरूत, उल्हास शिंगरूत, मोनिका गोयजे आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत साधारणतः 75 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा विविध वयोगटांमध्ये घेण्यात आली. नवीन जलतरणपटू तयार करून त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेता येईल यासाठी आयोजकांनी प्रयत्न केला. स्पर्धकांना मेडल आणि प्रशस्तीपत्र तसेच लर्न अँड अचीव्ह तर्फे कुपन्स देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेच्या बक्षीस समारंभाकरिता मंगेश नेने, उल्हास शिंगरूत, भरत पवार आणि लर्न अँड अचीव्हची पूर्ण टीम उपस्थित होती.
रायगड जिल्ह्यातल्या पेण शहरातील कोंबडपाडा येथे कोंबडपाडा वासिनी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली। या स्पर्धेमध्ये अधिरा 11 चा संघ प्रीमियर लीग 2024 क्रिकेट स्पर्धेतील विजयाचा मानकरी ठरला आहे। यावेळी अधिरा 11 संघास 25,000 रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी माजी नगरसेवक प्रशांत ओक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली आहे। तसेच रायझिंग स्टार या संघाने द्वितीय क्रमांक पटकावत 15,000 रुपये रोख रक्कम आकर्षक ट्रॉफी आपल्या नावे केली आणि तृतीय क्रमांकाचे विजयी मानकरी गोरियस यांनी 10,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी आपल्या नावे केली आहे। तसेच यामध्ये बेस्ट बॅट्समन राज पवार, बेस्ट बॉलर सिद्धेश इंदुलकर, बेस्ट फिल्डर अथर्व पवार, शुभम रहाटे, मॅन ऑफ द सिरीज अभिषेक यांना बक्षीस म्हणून देण्यात आले। गेल्या 10 वर्षापासून गणेश मित्र मंडळाच्या कोंबडपाडा प्रीमियर लीग इथे भरवली जाते। आंबेडकर शाळेच्या या सुसज्ज अशा चांगल्या मैदानावर ही स्पर्धा सातत्याने होते। या मैदानाचं एक खास वैशिष्ट्य आहे की या ठिकाणून जे खेळाडू खेळतात आणि ते भविष्यामध्ये पेणच्या टीममध्ये जातात असे अनेक खेळाडू आहेत। भूषण मोरे, रवी तांडेल आणि बरेच म्हणजे ह्या इथे आम्ही सुरुवातीला या मैदानावर एक पोलिसाचं म्हणजे असलेलं शेत होतं आणि त्या ठिकाणी आम्ही एक मैदान निर्माण केलं होतं आणि तिथे म्हणजे आरवी नंबोळकर आहेतच माझ्याबरोबर। सातत्याने या मैदानाची खासियत आहे। भविष्यात देखील असंच पेणसाठी कोंबडपाड्याने खेळाडू द्यावेत आणि मला एकाच गोष्टीचं समाधान वाटतंय, आम्ही जी परंपरा चालू केली होती ती परंपरा नवीन तरुणांनी किंवा आता जी यंग आमची ब्रिगेड आहे त्यांनी चालू ठेवलेली आहे। या गोष्टीचं मला समाधान आहे। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।